Hello students, in last video we started our second chapter of parallel lines and we saw the pairs of corresponding angles, pairs of interior angles and pairs of alternate angles. As well as we saw some important properties of the angles formed by parallel lines and their transversal. मग आपण या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पाहिल्या, पण त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला पेज नंबर 14 वरती एक ऍक्टिव्हिटी दिली आहे की त्या प्रॉपर्टीज करस्पॉन्डिंग अँगल्सच्या, इंटेरियर अँगल्स किंवा अल्टरनेट अँगल्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्हेरीफाय करण्यासाठीची ही ऍक्टिव्हिटी आहे. मग या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय म्हणलंय की समजा आपण वेगवेगळ्या कलर्सचे कलर पेपर जर घेतले आणि त्याच्यावरती अशा पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या. पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्यानंतर त्याची एक ट्रान्सव्हर्सल काढायची. ट्रान्सव्हर्सल काढल्यानंतर त्याच्यावरती काही स्टिक्स जे आहेत ते चिकटवायचे. इथे एक स्टिक, इथे एक आणि त्याची ट्रान्सव्हर्सल म्हणून एक स्टिक इथं चिकटवायची आहे. त्यानंतर हे कलर पेपर वरती आपण ड्रॉ केलंय. मग हे जे अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स, तर हे जे आहे त्या अँगल्सच्या प्रॉपर्टीज आपण ज्या काल पाहिल्या त्या प्रॉपर्टीज व्हेरीफाय करण्यासाठी इथे काय म्हणले त्यांनी, टू कट द पीसेस ऑफ दीज अँगल्स. मग ह्या अँगल्सचे जे आहेत अँगल्स जे आहेत त्या अँगल्सचे तुकडे जे आहेत ते आपल्याला इथं कट करायला सांगितले. मग आपण कट केल्यानंतर काय करायचंय, समजा आपण करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी व्हेरीफाय करतोय. मग त्यामध्ये आपल्याला म्हणलंय की इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रंट देन अनदर रिमेनिंग पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. जेव्हा पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मुळे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्यामुळे राहिलेल्या ज्या तीन किंवा राहिलेल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स ज्या आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रंट असतात. हे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यामध्ये असणारे करस्पॉन्डिंग अँगल, समजा हा एक नंबरचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा एक अँगल आहे आणि त्याला करस्पॉन्डिंग असणारा हा दुसरा अँगल आहे. तर हे अँगल्सचे पेपर जे आहेत ते कट करून एकमेकांवरती मॅच होत आहेत किंवा नाही हे व्हेरीफाय करायचे. त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतः घरी करून पाहायची आणि या इंटेरियर अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट अँगल्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्हेरीफाय करायच्या आहेत. आता ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ज्या प्रॉपर्टीज आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज अगदी योग्य आहेत. म्हणजे या एक नंबरचा जो अँगल आहे तो अँगल बरोबर दोन नंबरच्या अँगलला मॅच होतोय. म्हणजेच हे करस्पॉन्डिंग अँगल, प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर सुद्धा काय होत आहेत इथं मॅच होत आहेत. त्याच पद्धतीनं एक नंबर इथं आहे आणि समजा 2 नंबर इथं आहे, ह्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. तर यापैकी हा एक नंबरचा अँगल जो आहे तो बरोबर 2 नंबरला काय होतो, मॅच होतो. म्हणजेच अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्सच्या पेअर सुद्धा काय होतात इथं कॉन्ग्रंट होतात. या पद्धतीनं इंटेरियर अँगलच्या पेअर्स ज्या आहेत त्या सप्लिमेंटरी, ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय होतील इथं व्हेरीफाय होतील. तर प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण व्हेरीफाय करून पाहिल्या. तर नाउ लेट अस study or let us prove the properties of angles formed by two parallel lines and their transversal. मग या दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे जे अँगल्स आहेत त्या अँगल्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला आता थेरम्सच्या साहाय्याने काय करायचे, प्रूव्ह करायचे. लेट अस स्टार्ट. लेट अस सी द फर्स्ट थेरम. पहिला थेरम काय आहे, इंटेरियर अँगलचा थेरम आहे. मग इंटेरियर अँगल थेरम. या थेरमच्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला म्हणलंय इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ए ट्रान्सव्हर्सल द इंटेरियर अँगल्स ऑन ईदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. तर हे स्टेटमेंट आपल्याला इथं दिलंय.
स्टेटमेंट दिल्या पद्धतीने आपण इथे पहिल्यांदा डायग्राम जी आहे ती डायग्राम ड्रॉ करूया. लेट अस ड्रॉ हियर 2 पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण इथं काढली. सपोज इट इज लाईन एल and M and transversal is N. Angles are named as angle A, B, C and D. प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला इंटेरियर अँगलची बघायची आहे, म्हणून आपण इंटेरियर अँगल्सचं नाव दिली A, B, C and D. मग इथे गिवन पार्ट काय येईल? लाईन L पॅरलल टू लाईन M and N is a transversal. हा गिवन पार्ट तुम्ही स्वतः लिहायचा आहे. Line L is parallel to line M and N is a transversal. Here angle A, angle B and angle D, angle C are the pairs of interior angles formed on either side of the transversal. मग AB आणि DC ह्या ज्या आहेत त्या इंटेरियर अँगल्सच्या पेअर्स आहेत की ज्या ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साइडला तयार झालेल्या आहेत. मग अशा पद्धतीनं हा जो पार्ट आहे गिवन पार्ट तो आपण गिवन मध्ये लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? वी हॅव टू प्रूव्ह हेअर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 अँड अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू 180 अँड सी प्लस डी इज इक्वल टू 180 हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. म्हणून इथं पहिल्यांदा लिहूया. We have to prove here angle A plus angle B is equal to 180 and second angle C plus angle D is equal to 180. Now let us see the proof of this theorem. आता इथे आपण L is parallel to M काढलंय आणि N ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. A प्लस बी इज इक्वल टू 180, सी प्लस डी इज इक्वल टू 180 आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. मग या अँगल ए आणि बी ह्याची बेरीज जर केली तर इथे 3 पॉसिबिलिटीज इथे असू शकतात. पहिली पॉसिबिलिटी काय असू शकते? अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180. दुसरी पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. और थर्ड पॉसिबिलिटी इज angle A plus angle B is equal to 180. मग एक तर ह्या दोघांची बेरीज 180 पेक्षा लहान असू शकते, या दोघांची बेरीज 180 पेक्षा मोठी असू शकते, किंवा A प्लस बी इज इक्वल टू 180 असू शकते. पहिल्यांदा आपण असं कन्सिडर करूया. लेट अस अज्युम दॅट अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 इज ट्रू. ही प्रॉपर्टी ही पॉसिबिलिटी जर आपण ट्रू आहे असं कन्सिडर केलं तर देन अकॉर्डिंग टू द युक्लिड्स पॉस्ट्युलेट, युक्लिडच्या पॉस्ट्युलेट नुसार इथे आपल्याला म्हणता येईल इफ द लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्युस्ड विल इंटरसेक्ट ईच अदर ऑन द साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल वेअर अँगल ए अँड बी आर फॉर्म. युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेट नुसार एल आणि एम या दोन्ही लाईन्स जर आपण पुढे येऊन इंटरसेक्ट होतील असं जर कन्सिडर केलं की ज्या बाजूला किंवा ज्या साइडला ट्रान्सव्हर्सलच्या ए आणि बी हे दोन अँगल्स आहेत तर या दोन लाईन्स ज्या आहेत त्या काय होतील? एकमेकांना इंटरसेक्ट होतील. मग या पॉस्ट्युलेट्स नुसार इथे आपल्याला म्हणता येईल बट लाईन एल अँड लाईन एम आर द पॅरलल लाईन्स. बट it is given to us line L is parallel to line M हे आपल्याला दिलंय. म्हणून इथे काय म्हणता येईल? therefore angle A plus angle B is less than 180 is impossible.
ह्या काय होत, कन्सिडर इट ॲज नंबर 1. नाउ लेट अस सपोज दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. सेकंड पॉसिबिलिटी इथं काय आपली, ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180. आता ए प्लस बी हे 180 पेक्षा ग्रेटर असतील त्यावेळेस काय होईल, इफ इट इज ट्रू अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 बट अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. Here angle A plus angle D is equal to 180 because these are the linear pair angles. These are linear pair angle. A plus D is equal to 180 and C plus B is equal to 180. These are also linear pair angles. Therefore, angle A plus angle D plus angle C plus angle B is equal to 180 plus 180. If we add these two, then we get A plus D plus C plus B is equal to 180 plus 180. Now, if we write here angle C plus angle D is equal to 180 plus 180 is 360 and remaining angles, angle A and angle B, if we take right hand side of the is equal to sign angle A plus angle B, we get angle C plus angle D is equal to 360 minus angle A plus angle B. Now if angle A plus angle B is greater than 180, angle A plus angle B, it is of greater than 180. Suppose this sum is of 181. If we subtract 360 minus 181, we get 10 minus 1 is 9, is 7, is 179. Therefore, if angle A plus angle B is greater than 180, जर A plus B ही बेरीज 180 पेक्षा मोठी असेल, समजा 1 डिग्रीने जरी ग्रेटर असेल, 181 जरी असेल, तर then 360 minus angle A plus angle B is less than 180. तर ही वजाबाकी किती येऊ शकते, 180 पेक्षा लेस येऊ शकते. Then 360 minus angle A plus angle B is less than 180. It is less than 180. Therefore, angle C plus angle D is less than 180. मग अँगल C plus angle D जो आहे तो काय होईल, इथं less than 180 होईल. In the case line L and M are produced will intersect each other on the same side of transversal where angle C and D are formed. तर त्याच पद्धतीने जसं अँगल A आणि B ह्या साइडला इथं आपण प्रूव्ह केलं C plus D is less than 180, तसंच ह्या साइडला सुद्धा आपण अँगल C plus अँगल D जे आहेत is less than 180. It is impossible. That is angle A plus angle B 180 is impossible. Consider it as number 2. म्हणजेच नंबर ए त्याचाच अर्थ काय होतो, अँगल ए प्लस अँगल बी जो आहे तो 180 पेक्षा ग्रेटर असू शकतो. ही सुद्धा पॉसिबिलिटी काय असू शकते, इथं इम्पॉसिबल असू शकते.
Therefore, the remaining possibility angle A plus angle B is equal to 180. It is true from 1 and 2. मग राहिलेली पॉसिबिलिटी जी आहे, पहिली पॉसिबिलिटी इम्पॉसिबल होऊ शकते, दुसरी इम्पॉसिबल आहे, मग राहिलेली तिसरी जी आहे ती काय असू शकते, ट्रू असू शकते. Therefore, angle A plus angle B is equal to 180. Therefore, from 1 and 2, we can say that angle A plus angle B is equal to 180 is true. तिसरी पॉसिबिलिटी जी आहे ती ट्रू किंवा खरी असू शकते. Now note that in this proof, because of the contradictions, we have denied the possibilities angle A plus angle B is greater than 180 and angle A plus angle B is less than 180. Therefore, this proof is an example of indirect proof. त्यामुळं ह्या कॉन्ट्रडिक्शन जे आहे ते इथं झाल्यामुळं आपण हे प्रूफ जे आहे ते इनडायरेक्ट पद्धतीनं प्रूव्ह केलं, म्हणून याला इनडायरेक्ट प्रूफ असं सुद्धा म्हणलं जातं.